नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना एनर्जी बूस्टर किंवा रुमेन बायपास फॅट तर या दोन्हीपैकी कुठली जास्त फायदेशीर असते तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, एनर्जी बूस्टरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना एनर्जीची कमतरता जाणवत असेल तर त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करू शकतो. आपल्या पशूंमध्ये थकवा आलेला असेल, कमजोरी असेल, मरगळ आलेली असेल तर तो दूर करण्यासाठी आपण या एनर्जी बूस्टरचा वापर करू शकतो. मित्रांनो, रुमेन बायपास फॅट ही जी आहे तर ही आपल्या पशूंच्या आतड्यामध्ये पचवली जाते. यामुळे आपल्या पशूंना ऊर्जा त्या ठिकाणी मिळते आणि याचा वापर आपण आपले पशु व्यायच्या आधी 20 दिवस आणि आपले पशु व्यायल्यानंतर 2 ते 3 महिने त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही आजार आहेत तर ते टाळण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या दुधाची फॅट वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.